नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश मुरकुटे, सहाय्यक प्राध्यापक, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर SYBCOMच्या सर्व विद्यार्थ्यांचे एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ या विषयाच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण कंपनीच्या प्रकारांचे वर्गीकरण बघितले होते. या लेक्चरमध्ये आपण विविध कसोट्यांच्या आधारांवर कंपनीचे जे प्रकार आहेत ते बघणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे 1 पर्सन कंपनी. 1956च्या कंपनी कायद्यानुसार खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 भागधारक व 2 संचालक असणे आवश्यक आहे. परंतु कंपनी कायदा 2013ने एक व्यक्ती कंपनीची तरतूद केलेली आहे. हा प्रकार युरोप, अमेरिका, चीन, सिंगापूर या ठिकाणी अस्तित्वात असून सन 2005मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या जे इराणी कमिटीने तिचा भारतात विकास केला आहे. कंपनी कायदा 2013मधील कलम 2 मधील 62 मध्ये एक व्यक्ती कंपनीची व्याख्या केलेली आहे. व्याख्या अशा प्रकारची आहे: ज्या कंपनीमध्ये फक्त एकच सभासद असतो तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. म्हणजेच 1 पर्सन कंपनी मीन्स अ कंपनी विच हॅज ओनली 1 मेंबर, असं कंपनी कायदा 2013च्या कलम 2 मधील 62 मध्ये सांगितलेलं आहे. या कलमातील कलम 3 अनुसार फक्त जी व्यक्ती भारतीय नागरिक असून भारताचा रहिवासी आहे, जी भारतात एका वर्षात किमान 182 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस राहते आणि नैसर्गिक किंवा जिवंत नॅचरल पर्सन आहे, अशीच व्यक्ती या कंपनीची स्थापना करू शकते. नैसर्गिक व्यक्ती ही एक व्यक्ती कंपनीत वारसदार म्हणून नियुक्त करता येते. एक व्यक्ती कंपनीच्या संदर्भात काही वैशिष्ट्ये सांगायचे तर सर्वप्रथम पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एक व्यक्ती कंपनीमध्ये एकच व्यक्ती सभासद असते, तसेच किमान एक व्यक्ती संचालक असते. त्यानंतर या कंपनीचे नोंदणी खाजगी कंपनी म्हणून करता येते, ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते. त्यानंतर एक व्यक्ती कंपनी भागाने मर्यादित किंवा हमीने मर्यादित किंवा अमर्यादित स्वरूपाची असते. एक व्यक्ती कंपनी भागांनी मर्यादित असेल तर तिचे किमान भांडवल 1 लाख असणे आवश्यक आहे. तिच्या भागाच्या विक्रीसाठी जाहिरात करता येणार नाही. या कंपनीला ओळखता यावे म्हणून तिला विशिष्ट नाव देता येते. या कंपनीच्या प्रत्येक दस्तऐवजावर ती एक व्यक्ती कंपनी आहे असे स्पष्ट लिहिलेले असते. त्यानंतर एखादी व्यक्ती या कंपनीचे वारसदार म्हणून असेल तर ती केव्हाही आपले नाव मागे घेऊ शकते. एक व्यक्ती कंपनीत कमीत कमी 1 व जास्तीत जास्त 15 संचालक असू शकतात. कंपनीला तिच्या वारसामध्ये बदल करता येतो. या बदलाची माहिती कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याला देणे आवश्यक आहे. त्यानंतर एक व्यक्ती कंपनीने दरवर्षी वार्षिक सभा घेतलीच पाहिजे असे बंधन नाही, परंतु एखादा व्यवहार पूर्ण करायचा असल्यास तो साधा ठराव किंवा विशेष ठराव पास करून पूर्ण करता येतो. एक व्यक्ती कंपनीने आपली आर्थिक पत्रके कंपनीचे आर्थिक वर्ष संपल्यापासून 180 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविली पाहिजे. एक व्यक्ती कंपनी जे करार करते त्याची माहिती नोंदणी अधिकाऱ्याला देणे आवश्यक आहे. एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त एक व्यक्ती कंपनीचा सभासद किंवा वारसदार म्हणून राहता येत नाही. अज्ञान व्यक्तीला एक व्यक्ती कंपनीचे सभासदत्व स्वीकारता येत नाही किंवा तो वारसदार म्हणूनही राहू शकत नाही. एक व्यक्ती कंपन्यांना गैर बँकिंग व्यवसाय करता येत नाही. एक व्यक्ती कंपनीच्या स्थापनेपासून किमान 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत तिचे दुसऱ्या कंपनीत रूपांतर करता येत नाही.
एक व्यक्ती कंपनीच्या स्थापनेच्या वेळी संभाव्य सभासदाला घटनापत्रकावर सही करावी लागते. या सभासदाचा मृत्यू झाल्यास, तो वेडा झाल्यास, दिवाळखोर झाल्यास किंवा इतर कारणाने तो असमर्थ होत असेल तर त्याच्यानंतर जो वारस राहणार आहे त्याच्या संमतीने त्याची नेमणूक करणे आवश्यक आहे. एक व्यक्ती कंपनीच्या सभासदाने कंपनी कायद्यातील नियमांचे पालन केले नसेल तर त्याला ₹10,000 इतका दंड होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला पुढे निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी बघायची आहे. तर बघा, कंपनी कायदा कलम 455 मध्ये निष्क्रिय किंवा सुप्त कंपनीबाबत माहिती दिलेली आहे किंवा तरतुदी आपल्याला दिलेल्या आढळतात. याला इंग्लिशमध्ये डॉर्मंट कंपनी किंवा इनॅक्टिव्ह कंपनी असं म्हणतात. भविष्यकालीन प्रकल्प, मालमत्ता जमा करणे, बौद्धिक मालमत्ता इत्यादींसाठी कोणतेही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार नसणाऱ्या कृत्यासाठी निष्क्रिय किंवा सुप्त कंपनीची स्थापना करून तिची नोंदणी अधिकाऱ्याकडून नोंदणी करून घेतली जाते. निष्क्रिय सुप्त कंपनीच्या जी वैशिष्ट्ये आहेत ती पुढीलप्रमाणे सांगता येतील. यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निष्क्रिय कंपनीच्या कोणत्याही व्यवसाय किंवा व्यवहार मध्ये सहभाग नसतो. कोणतेही व्यवहार ह्या कंपन्या करीत नाही. मागील 2 आर्थिक वर्षात त्यांनी कोणतेही महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार केलेले नसतात. त्यांनी नोंदणी अधिकाऱ्याकडे मागील 2 वर्षात कोणतीही आर्थिक विवरणे अथवा आर्थिक लेखे सादर केलेले नसतात. त्यानंतर महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार म्हणजे पुढील व्यवहार सोडून दुसरे व्यवहार केलेले नसतात. काही व्यवहार त्यांनी सांगितलेले आहेत पुढे. तर त्यामधला पहिला जो व्यवहार आहे तो म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीने भरलेली फी. दुसरा व्यवहार आहे या कायद्यातील किंवा इतर कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी खर्च केलेला पैसा किंवा भांडवल. तिसरा जो व्यवहार आहे तो म्हणजे या कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी केलेले भागांचे वाटप. चौथा व्यवहार आहे कार्यालयीन खर्चासाठी खर्च केलेला पैसा. हे सर्व महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार सोडून इतर दुसरे व्यवहार त्यांनी केलेले नसतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आजारी कंपन्या, सिक अँड स्मॉल कंपनीज. सर्वसाधारणपणे ज्या कंपन्या कर्जदाराच्या कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नाहीत अशा कंपन्यांना आजारी कंपन्या असे म्हणता येईल. कंपनी कायदा 2013 मध्ये कलम 253 अनुसार 253 कलमाच्या अनुसार कंपनीने सुरक्षित कर्जदाराचे कर्ज वेळेवर परत केले पाहिजे. परंतु कंपनीच्या एकूण कर्जापैकी 50% जास्त कर्ज कंपनी सुरक्षित कर्जदारांना सूचना दिल्यापासून 30 दिवसांच्या आत परत करत नसेल तर अशी कंपनी आजारी कंपनी असं समजलं जातं. कर्जदारांचे कर्ज मागणी केल्यानंतर परत मिळत नसेल तर ते या कंपनी कायद्याच्या अंतर्गत स्थापन झालेल्या ट्रिब्युनलमध्ये सदर कंपनीच्या आजारीपणाच्या संबंधित पुराव्याशी लेखी अर्ज करतात. असा अर्ज मिळाल्यानंतर न्यायालय कंपनीची सर्व प्रकारची चौकशी करते व ती खरोखरच कर्जदारांचे कर्ज परत करू शकत नाही अशी न्यायालयाची खात्री झाल्यानंतर त्या कंपनीला आजारी कंपनी असे घोषित केले जाते. थोडक्यात एखादी कंपनी तिच्या एकूण कर्जापैकी 50% जास्त कर्ज जे सुरक्षित स्वरूपाचे असूनही कर्जदारांची मागणी केल्यापासून 30 दिवसांच्या आत परत करू शकत नाही तिला आजारी कंपनी असं म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला चौथ्या नंबरचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे मित्र किंवा सोबती कंपनी. तत्पूर्वी आपल्याला यातला दुसरा जो प्रकार आहे तो बघायचा आहे, तो म्हणजे लहान कंपन्या किंवा स्मॉल कंपनीज. तर लहान कंपन्या म्हणजे अशी कंपनी की जी सार्वजनिक नाही, म्हणजे
जिचे वसूल झालेले भांडवल हे 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे किंवा जिचे ठरवून दिलेले भांडवल 5 कोटींपेक्षा जास्त नाही, जिची मागील वर्षाची वार्षिक उलाढाल नफा तोटा पत्रकाप्रमाणे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही किंवा ठरवून दिलेली उलाढाल ही 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही, अशी कंपनी 2013च्या कंपनी कायद्यात स्पष्ट केलेल्या अनुसार कलम 2 मधील 85 पुढील 2 मधील 85 हे या कंपन्यांना लागू नाही. तर कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत त्यामध्ये प्रथम जी कंपनी आहे ती म्हणजे सूत्रधारी व सहाय्यक कंपनी. दुसरी कंपनी आहे की कलम 8 अनुसार स्थापन झालेल्या कंपन्या. तिसऱ्या नंबरच्या कंपन्या आहेत त्या म्हणजे स्वातंत्र्य कायद्याद्वारे स्थापन झालेल्या कंपन्या किंवा नियंत्रित केल्या जाणाऱ्या कंपन्या. तर या सर्व कंपन्यांच्या प्रकारांना हे 2013मध्ये स्पष्ट केलेल्यानुसार ही तरतूद लागू नाही. त्यानंतर मित्र किंवा सोबती कंपनी, याला असोसिएट कंपनी असं देखील म्हणतात. कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 मधील 6 अनुसार जेव्हा एका कंपनीच्या दुसऱ्या कंपनीत महत्त्वपूर्ण प्रभाव असतो, म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकत असते, परंतु ती कंपनी तिची सहाय्यक कंपनी नसते, ही कंपनी संयुक्त साहसी कंपनी असते. महत्त्वपूर्ण प्रभाव याचा अर्थ पहिल्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे 20% जास्त भांडवल घेतलेले असावे, म्हणजे पहिल्या कंपनीचे दुसऱ्या कंपनीवर प्रभावी नियंत्रण राहू शकेल, किंवा एखाद्या करारानुसार दुसऱ्या कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण असावे. कंपनी कायद्याच्या कलम 129 अनुसार सहाय्यक कंपनीमध्ये मित्र किंवा सोबती कंपनीचा समावेश होतो. त्यामुळे कंपन्यांचे एकत्रीकरण करताना सर्व कंपन्यांचे आर्थिक लेखे एकत्र करण्यात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विविध कसोट्यांच्या आधारे कंपनीचे प्रकार बघितले. यामध्ये सर्वप्रथम पहिला जो प्रकार होता तो म्हणजे एक व्यक्ती कंपनी, 1 पर्सन कंपनी, OPC ज्याला आपण म्हणतो. दुसरा नंबरचा प्रकार म्हणजे निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी, डॉर्मंट कंपनी किंवा इनॅक्टिव्ह कंपनी असं ज्याला म्हणता येतं. तिसरा नंबरचा प्रकार आजारी व लहान कंपन्या, सिक अँड स्मॉल कंपनीज. आणि चौथा प्रकार म्हणजे असोसिएट कंपनी. तर अशा एकूण कसोटीनुसार 4 प्रकार आहेत.